व्हेन दिस हॅपन्स, आता आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये हे नेचर जे आहे हे काय सांगितलं, वेव्ह नेचर सांगितलं. ह्या वेव्हला ज्यावेळेस स्ट्रेच करत आहोत, स्ट्रेच स्ट्रेच करतोय त्यावेळेस वेव्हचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, रे मध्ये होत आहे. कन्व्हर्जन होत आहे म्हणजे काय होत आहे, ऍक्च्युअली त्याचं अँप्लिट्यूड खूपच डिक्रीज होत चाललेलं आहे. अँप्लिट्यूड इज डिक्रीजिंग. अँप्लिट्यूड जो आहे तो डिक्रीज होत चाललाय. ठीक आहे, की अँप्लिट्यूड डिक्रीज होत 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 एक स्ट्रेट लाईन जी आहे, त्याची स्ट्रेट लाईन जी आहे अशा पद्धतीने तो रे फॉर्म होतो. ठीक आहे. नाउ हिअर, सो वी हॅव सीन व्हॉट इज वेव्ह अँड हाऊ अ रे इज. नाउ आता ही वेव्ह स्ट्रेच कशी करायची, हाऊ वी कॅन स्ट्रेच दिस रे वेव्ह. तर वेन वेव्ह ट्रॅव्हल्स व्हेरी लार्ज डिस्टन्स, वेव्ह travels for a very large distance. For example, light coming from sun. आता सन पासून जी लाईट आपल्यापर्यंत येत आहे ती लाईट आपण रेच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करू शकतो, बिकॉज इट इज ट्रॅव्हलिंग अ व्हेरी लार्ज डिस्टन्स. ही खूप लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल करून येत आहे, म्हणून आपण त्याला एक रे असं म्हणू शकतो. ना इन दिस पर्टिक्युलर टॉपिक, इन ह्या ह्या टॉपिक मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल लाईटचं वेव्ह नेचर डिस्कस करणार. त्याचबरोबर जे रे जे नेचर आहे ते नेचर सुद्धा आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, की वेव्हचं रे असं नेचर कसं आहे. सो इवन दो द टॉपिक इज वेव्ह ऑप्टिक्स, वी विल डिस्कस प्रॉपर्टीज ऑफ अ वेव्ह ॲज वेल ॲज रे. असे काही प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये डिस्कस करणार. ओके, सो मूव्हिंग over this one. Okay, so we are discussing wave optics. Optics means light, something which is related with light, त्याला आपण ऑप्टिक्स असं म्हणतो, आणि वेव्ह नेचर मध्ये आहे त्याच्यात. सो फर्स्ट ऑफ ऑल, इट वॉज व्हेरी अननोन बिफोर न्यूटन. बिफोर न्यूटन हे ह्या गोष्टी खूप माहिती नव्हत्याच, की लाईटचं नेचर म्हणजे काय आहे, कसं आहे, किंवा काय आहे लाईट, ह्याच्याबद्दल कसलाही कसलंही नॉलेज नव्हतं. पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर न्यूटननं फर्स्ट स्टडी कोणी केला होता, न्यूटनने केलेला आहे, आणि त्यानं पहिल्यांदा लाईटच्या नेचर बद्दल काही स्टडी करून सांगितलं. ठीक आहे, लाईटच्या नेचर बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती फर्स्ट गिवन बाय न्यूटन, अँड दॅट थिअरी ऑर दॅट वॉज कॉल्ड ॲज कॉर्पुस्क्युलर थिअरी. त्याला आपण कार्पुस्क्युलर थेअरी असं म्हणतो, किंवा कार्पुस्क्युलर नेचर ऑफ लाईट. लाईटचं जे नेचर आहे ते कार्पुस्क्युलर नेचर आहे असं आपण सांगतो. ठीक आहे, हे नेचर कार्पुस्क्युलर नेचर असणार. ठीक आहे, कार्पुस्क्युलर नेचर. सो थेअरी गिवन बाय न्यूटन इज नोन ॲज कार्पुस्क्युलर थेअरी. यावेळेसच्या ह्याच्यात हा पार्ट मेन्शन नाहीये सिलेबस मध्ये 2021 मध्ये, पण याचे पॉइंट्स, काही पॉइंट्स मी इथं मेन्शन करतो. सो अकॉर्डिंग टू धिस थिअरी, ऍक्च्युअली फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस ही थिअरी आली त्यावेळेस न्यूटननं सांगितलं की लाईटचं नेचर हे काय आहे, इट इज अ पार्टिकल नेचर. लाईट नेचर इज अ पार्टिकल नेचर. नाउ दिस पार्टिकल्स, आता हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स कसे जातात, हे स्ट्रेट लाईन मध्ये जातात. दीज पार्टिकल्स मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतात. ओके, सो ज्यावेळेस हे पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात तर त्यांच्या साईज वरून आपल्याला त्यांचा कलर मिळतो. ठीक आहे, पार्टिकलचे जे साईज आहेत त्या साईज वरून आपल्याला काय होईल, कलर. जो ज्याची साईज मोठी त्याचा एक वेगळा कलर असेल, ज्याची लहान असेल साईज त्याचा एक वेगळा कलर असणार आहे. हे अशा पद्धतीनं पार्टिकल्सच्या साईज वरून आपल्याला कलरचं नॉलेज होतं. हे जे पार्टिकल्स आहेत त्याला त्यानं नाव दिलं कार्पुस्कल्स. ओके, म्हणून ह्या थिअरीला कार्पुस्क्युलर थिअरी असं म्हणतात. कार्पुस्क्युलर थिअरी का म्हटलंय, बिकॉज द पार्टिकल्स नोन ॲज कार्पुस्कल्स, त्याच्यामुळे हे कार्पुस्क्युलर थिअरी असं म्हणतात. ज्यावेळेस हे कार्पुस्कल्स आपल्या रेटिनावरती आढळतात त्यावेळेस आपल्याला लाईटची नॉलेज होते. लाईटचं जे नॉलेज आहे ते त्यावेळेस आपल्याला मिळत. ठीक आहे, मग आता त्याचबरोबर
आणखीन एक पॉइंट सांगितला होता न्यूटननं की स्पीड ऑफ लाईट in denser medium is more than speed of light in rarer medium पेक्षा डेन्सर मीडियम मध्ये लाईटची जी स्पीड आहे ती स्पीड कशी असते, जास्त असते असं सांगितलं होतं. स्पीड जी आहे ते विच वॉज लॅटर फाउंड रॉंग. हे स्टेटमेंट त्याचं रॉंग झालं. पण असो, फर्स्ट वॉज गिव्हन बॅक म्हणजे लाईट बद्दल जी एवढी डिटेल स्टडी आहे, ही लाईटची जी स्टडी आहे ती स्टडी पहिल्यांदा न्यूटन न केली आणि त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन मग त्याच्यावरती स्टडी ऍक्च्युअली स्टार्ट झाला तिथे. ठीक आहे. त्याच्यापूर्वी थोडस त्याबद्दलची माहिती होतीच, पण एवढ्या डिटेल मध्ये स्टडी करणारा पहिला न्यूटन होता, ज्याने त्याची तो कसा असेल पार्टिकल, कशा पद्धतीनं त्याची कलर्स कशामुळे आहेत, लाईटच्या स्पीड कुठं कशा आहेत, ह्याच्याबद्दलची माहिती सांग. ठीक आहे. Okay. Now, here we are going to discuss about here we are going to discuss about the wave nature. आता इथं आपण जे डिस्कस करणार आहोत ते कुठलं नेचर डिस्कस करणार आहोत? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द वेव नेचर ऑफ लाईट. ठीक आहे. वेव लाईटचं जे नेचर आहे ते वेव नेचर आहे असं आपण डिस्कस करणार आहोत. तर मी आता सांगितलं की न्यूटननं पहिल्यांदा सांगितलं की लाईटचं नेचर कसं आहे, हे पार्टिकल नेचर आहे. त्यानंतर मधल्या पिरियड मध्ये काही सायंटिस्ट होते. त्या सायंटिस्टने उदाहरणार्थ मॅक्स प्लँक नावाचा सायंटिस्ट, त्यानं सांगितलं की लाईट सुद्धा स्मॉल पॅकेट्स मध्ये ट्रॅव्हल करते. स्मॉल पॅकेट्स मध्ये ट्रॅव्हल करते. त्यानं क्वांटम असं नाव दिलं. दी स्मॉल पॅकेट्स आर नोन ॲज क्वांटम अँड एनर्जी विल ट्रॅव्हल थ्रू दिस क्वांटम टुवर्ड्स अस. आपल्याकडे ही एनर्जी कशामुळे येत आहे? ह्या क्वांटम थ्रू आपल्यापर्यंत ही एनर्जी पोहोचत असेल. Nextly, there was another scientist who studied इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स स्टडी करत होता त्या सायंटिस्टचं नाव आहे मॅक्सवेल. ह्या सायंटिस्टनं स्टडी केला आणि त्यावेळेस त्यानं सांगितलं की लाईटची स्पीड जी आहे, लाईटचं स्पीड इज इक्वल टू velocity of EM waves. Okay, so speed of light is equal to speed of electromagnetic waves. So he predicted, or he just said that the light may be an electromagnetic wave. Light ही एक electromagnetic wave असू शकते. Then there was another scientist called as Hygiene. Actually Eugene आपण म्हणूयात त्याला. Eugene, he gave a wave theory of light which was accepted at that time, which vastly accepted म्हणूयात आपण त्याला. This he has given the theory. त्याने जी थेअरी दिली त्या थेअरीचा आपण जो आहे, ठीक आहे, ती थेअरी काय करतोय आपण इथं आता सध्याला आपण ती थेअरी बघतोय. ठीक आहे. हायगन्स wave theory of light. So I discussed about how the study of light started. It starts from Newton's corpuscular theory. After that, there were few predictions from the Maxwell. Maxwell ने काही सांगितलं. Max Planck ने काही points point out केले. So basically हे जे लाईटचं जे नेचर आहे, हे लाईटचं नेचर काही वेळेस वेव्ह नेचर आहे, तर काही वेळेस हे कसं आहे, पार्टिकल नेचर ह्याच्यावरून दिसून येतं. उदाहरणार्थ न्यूटननं जे सांगितलं ते पार्टिकल नेचर सांगितलं. मॅक्स प्लँकनं सुद्धा पार्टिकल नेचर सांगितलं. आणि हे मॅक्सवेल आणि
हायगन्स जे दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी वेव्ह नेचर सांगितलं. सो आपला ह्या टॉपिकचा जो फोकस आहे तो फोकस ह्याच पॉइंट वरती राहणार आहे. कुठल्या? की वेव्ह वरती. म्हणजे हायगन्स थिअरी जी आहे ती आपण आता इथून पुढे डिस्कस करणार. सो हिअर वी हॅव डिस्कस्ड लिटल बिट अबाउट. आपण काही पॉइंट्स इथे डिस्कस केलेत. कोणते पॉइंट्स होते ते? ते पॉइंट्स होते न्यूटनच्या कॉर्पुस्क्युलर थिअरीशी रिलेटेड. की फर्स्ट थिअरी आहे ही न्यूटन्स कॉर्पुस्क्युलर थिअरी. इट इज अ फर्स्ट थिअरी विच गिव्हन अस हाऊ टू स्टडी ऑर डायरेक्शन. तिथून खरं तर स्टार्ट झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तिथून सुरुवात झाली. त्यानं ते लाईटचं जे नेचर आहे ते पार्टिकल नेचर असं सांगितलं. अँड देन ही हॅज गिव्हन फ्यू प्रूफ्स. आणि त्याच्यानंतर काही थिअरी झाल्या जसं की मॅक्स प्लँक आहे, मॅक्सवेल आहे. त्याच्यामध्ये मॅक्स प्लँकनं क्वांटमच्या फॉर्म मध्ये लाईट जे आहे ती ट्रॅव्हल करते, म्हणजे पार्टिकल्सच्या फॉर्म मध्ये ती ट्रॅव्हल करते असं आपण म्हणूयात. आणि काही वेळेस जी लाईट आहे ती वेव्हच्या ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल होऊ शकते असं मॅक्सवेलनं सांगितलं, जो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्टडी करत होता. आणि आपण जो डिस्कस करत आहोत तो हायगन्स वेव्ह नेचर ऑफ लाईट. वी आर गोइंग टू डिस्कस द हायगन्स वेव्ह नेचर ऑफ लाईट. लाईटचं जे नेचर आहे ते वेव्ह नेचर आहे असं आपण पॉइंट इथे काय करतोय डिस्कस करत. इथं so first of all let us start the wave nature of light. So what is mean by wave that we have discussed. Wave कशा पद्धतीने ट्रॅव्हल करते काय करते हे आपण सांगितलं. तर लाईटशी रिलेटेड जो स्टडी आहे ज्याच्यामध्ये आपण लाईटचं नेचर हे वेव्ह नेचर घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह ऑप्टिक्स. ओके. द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स which uses wave nature of a light to explain optical phenomenon is called as wave optics. आपण त्याला काय म्हणतोय? वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणतो. ठीक आहे. तर वेव्ह ऑप्टिक्सचा स्टडी करतोय. त्याच्यामध्ये हायगन्स प्रिन्सिपल आपण हायगन्स वेव्ह थिअरी डिस्कस करतोय. सो बेसिकली व्हॉट ही हॅज प्रपोज्ड. सो light's nature, first of all, what he has given, light is a wave. According to Huygens, light is a wave. And he has mentioned at first time, he has said the light is longitudinal wave. पहिल्यांदा त्यानं जे सांगितलं ती काय सांगितलं की लाईट ही कसली वेव्ह आहे? लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. बट इट वॉज फर्दर मॉडिफाईड बाय. पण हे नंतर मॉडिफाय करण्यात आलं. मॉडिफाय करून ह्या लाईटचं वेव्हचं नेचर जे आहे ते ट्रान्सव्हर्स वेव्ह असं करण्यात आलं. बरोबर आहे. लाईट इज ऍक्च्युअली अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. लाईटचं नेचर जे आहे किंवा ट्रॅव्हल करताना कुठली वेव्ह फॉर्म होते तर ती आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह हे प्रिव्हियसली दिलं होतं, पण लगेच त्यानं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून त्याचं नेचर जे आहे ते नेचर काय सांगितलं? ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आफ्टर दॅट ही सेड कलर्स ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन कलर्स जे आहेत कलर्स डिपेंड्स ऑन लॅम्डा. लॅम्डा इज वेवलेंथ. कलर्स जे आहेत ते कशावर डिपेंड करतात? लॅम्डावरती डिपेंड करतात. सो डिफरंट डिफरंट कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. ह्या ज्या वेवलेंथ आहेत ह्या डिफरंट असल्यामुळे तिथे कलर काय आहेत हे डिफरंट. दिस वॉज द सेकंड पॉइंट ऑफ हिज थिअरी. ओके. थर्ड पॉइंट मध्ये काय काय सांगितलं? अकॉर्डिंग टू Huygens, he said there is a medium present. तिथे एक मीडियम प्रेझेंट असलं. मीडियम प्रेझेंट इन नेचर. नेचर मध्ये एक मीडियम प्रेझेंट आहे. त्या मीडियम मधूनच ही लाईट ट्रॅव्हल करते आणि त्या मीडियमला त्यानं नाव दिलं होतं ल्युमिनिफेरस इथर. त्याला नाव काय दिलं? ल्युमिनिफेरस इथर असं नाव दिलं. ठीक आहे. अकॉर्डिंग टू हिम की ल्युमिनिफेरस इथर शिवाय
लाईट ही ट्रॅव्हल करू शकत नाही. दिस वर द पॉइंट्स फ्रॉम हायगन्स थिअरी. ओके, पर्टिक्युलरली ही वेव्ह थिअरी आहे. सो ऍट फर्स्ट हे सगळे पॉइंट सांगण्यात आले की वेव्ह नेचर आहे, लॉंगिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह, कलर डिपेंड्स. आता आतापर्यंत जे बघितलं की मी मगाशी सांगत असताना सांगितलं की काही ठिकाणी आपण लाईटचा रे म्हणून यूज करतोय, काही ठिकाणी वेव्ह म्हणून यूज करतोय. ऍट द टाइम ऑफ 17th 18th सेंचुरी, 17th आणि 18th सेंचुरी मध्ये लाईटचं नेचर हे ड्युअल नेचर अज्युम केलेलं नव्हतं. अजून त्याच्यावरती स्टडी चालू होता. आता आपण आपल्याला जर एक्झामिनेशन मध्ये विचारले की लाईटचं नेचर कसं आहे, सो यू हॅव टू राईट द लाईट्स नेचर इज अ ड्युअल नेचर. लाईटचं नेचर कसं आहे, हे ड्युअल नेचर. पण त्यावेळेस असं होतं की ह्या काही प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल, रिफ्लेक्शन सारखी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. रिफ्लेक्शन सारखी प्रॉपर्टी आहे. ही जर एक्सप्लेन करायची असेल आपल्याला, तर ती करण्यासाठी लाईटचं नेचर कसं असायला पाहिजे होतं, वेव्ह नेचर पाहिजे होतं. बट ऍट द सेम टाइम, इफ वी वॉन्ट टू describe interference effect, then we must have to consider wave nature. Okay, हे रे नाही आहे, इथं रेच होतं. हे काय आहे, वेव्ह नेचर. जर वेव्ह नेचर आहे तरच इंटरफरन्स प्रॉपर्टी सांगता येते. जर रिफ्लेक्शन आपल्याला सांगायचं असेल तर देन वी हॅव टू कन्सिडर द रे नेचर ऑफ अ लाईट. लाईटचं जे रेचं नेचर आहे ते आपल्याला इथे अज्युम करावं लागेल. ठीक आहे. मग हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामध्ये हायगन्सनं जी वेव्ह नेचर सांगितलं. सो ही हॅज गिव्हन हिज पॉइंट्स ॲज दिस. द वेव्ह लाईट इज अ लॉन्जिट्युडिनल wave, but it was just after that he has modified to transverse wave. Colors depends upon its wavelength, that is lambda. So different colors are due to different wavelengths. There must be a medium which is called as a luminiferous ether, is present all over the world or universe मध्ये सगळीकडे आहे, ज्याच्यामुळे ही लाईट ट्रॅव्हल करते. ठीक आहे. आता हे ऑब्वियस होतं की हे इथर नावाचं जे मीडियम आहे त्यावेळेस स्टडी केला त्यावेळेस पहिल्यांदा लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं सांगितलं. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह ह्या मीडियम शिवाय ट्रॅव्हल होऊ शकत नाही. ऍक्च्युअली इन 17th सेंचुरी वेव्ह विदाउट मीडियम ट्रॅव्हल करतात ह्याच्याबद्दल ही जास्त माहिती नव्हती. त्यामुळे एक मीडियम प्रेझेंट आहे, त्या अशा पद्धतीनं सांगण्यात. ठीक आहे. मुव्हिंग. सो आय जस्ट टोल्ड दॅट लाईट ट्रॅव्हल करत असताना जे काही पॉइंट्स त्यांनी सांगितले होते, ते पॉइंट्स जे आहे लाईट ऍज वेव्ह नेचर हे सांगितलं मी तुम्हाला. डे टू डे लाईफ मध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे. ह्या प्रॉपर्टी जर एक्सप्लेन करायच्या असतील तर लाईटचं नेचर हे रे नेचर सांगावं लागतं. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत, these properties can be explained only if the light's nature is a wave nature. लाईटचं नेचर हे कसं आहे, वेव्ह नेचर आहे, तरच हे आपल्याला सांगता येतं. सो हिअर वी आर डिस्कसिंग ड्युअल नेचर ऑफ लाईट. लाईटचं नेचर कसं आहे इथं, ड्युअल नेचर आहे. ठीक आहे. आणि मी हा पॉइंट आत्ताच सांगितला होता. सो even in our examination, if it is a question, nature of a light is a dual, that is, it is acting ray as well as wave. ही वेव्ह म्हणून पण ऍक्ट होते आणि रे म्हणून पण ऍक्ट होते. काही प्रॉपर्टीज आहे ज्या आत्ताच आपण डिस्कस केल्या, त्या रे असेल तरच सांगता येतात. तर काही प्रॉपर्टी अशा आहेत ज्या फक्त लाईटचं नेचर वेव्ह असेल तरच आपल्याला त्या एक्सप्लेन करता येतात. ठीक आहे. जे पॉइंट्स मी डिस्कस केले तेच पॉइंट्स आता इथं मेन्शन केलेले आहे. फॉर एक्झाम्पल, हे लाईट ऍज अ वेव्ह हा पॉइंट आहे. तर
स्पीड ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन मीडियम वरती डिपेंड करते. आपण पहिल्यांदा न्यूटनच्या वेळेस बघितलं होतं. त्यानं सांगितलं होतं की डेन्सर मीडियम मध्ये लाईटची जी व्हेलॉसिटी आहे ती जास्त आहे आणि रेअरर मीडियम मध्ये कमी आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि अकॉर्डिंग टू हायगन्स that speed of light in a rarer medium is more than speed of light in denser medium. Denser medium पेक्षा रेअरर मीडियम मध्ये लाईटची जी स्पीड आहे ती कशी असणार आहे, जास्त असणार आहे. हे पॉइंट हायगन्स न सांगितले. ठीक आहे. नेक्स्टली the speed of light in vacuum the equal to ओके हे पॉइंट सगळे परमिटिव्हिटी वगैरे आता आपण हे डिस्कस केलेले आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिलेटेड. जे वेव्हज आहेत त्या वेव्हज आहेत त्यांचे वेव्हलेंथ वेगवेगळे असतील. हे बघा विजिबल लाईट कंप्राइज ऑफ वेव्हलेंथ इन द रेंज ऑफ 400 टू 700 नॅनोमीटर्स म्हणजे ह्याला 4000 अँगस्ट्रॉम युनिट्स 4000 angstrom units to 7000 angstrom unit. हे लाईटचं काय असू शकतं, लाईट काय असते 4000 टू 7000 अँगस्ट्रॉम युनिट मध्ये लाईटच्या वेव्हलेंथ आहेत. पण कोणत्या लाईटच्या वेव्हलेंथ आहेत, ह्या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये जी लाईट येते त्याच्या ह्या वेव्हलेंथ आहेत. दीज आर द वेव्हलेंथ फ्रॉम विजिबल स्पेक्ट्रम, ह्या विजिबल स्पेक्ट्रमच्या लाईट्स. ओके. Next point that we are going to discuss is Huygens theory, primary and secondary sources of light. इथं आपण हायगन्स थिअरी जी आहे ह्या थिअरी मधले जे पॉइंट्स इथे डिस्कस करणार आहोत आता, ह्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस म्हणजे काय ह्याबद्दल आपण डिस्कस करूया. एक मिनिट. So according to Huygens, or here there are two types of sources of light. One is called as primary source of a light and other one is called as a secondary source of light. लाईट साठीचे जे सोर्सेस आहेत ते प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये डिवाइड केले. आता ह्याच्यात प्रायमरी सोर्स म्हणजे कोणता आहे, विच इज हॅव्हिंग सेल्फ लाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल सनला त्याला स्वतःची लाईट आहे, तर त्या सोर्सेसला आपण काय म्हणतो, that those sources are called as primary sources. But when the light travels from sun पासून ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल करत जाईल, आता हे आपण वेव्ह नेचरच कन्सिडर करतो बघा, हे वेव्ह नेचर कन्सिडर करत आहोत. ही लाईट ट्रॅव्हल काही डिस्टन्स पर्यंत पोहोचल्यानंतर त्या तिथं काय होणार, त्या ठिकाणी लाईट पुन्हा हे जे असे उदाहरणार्थ पॉइंट सांगतोय, ह्या इथले पॉइंट हे सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होते. सो प्रायमरी सोर्स इज फॉर एक्झाम्पल सन, आणि जो सेकंडरी सोर्स आहे, सेकंडरी सोर्स एनी पार्टिकल म्हणूयात. पार्टिकल शब्द इथे वेव्ह मध्ये वापरायचा नको, आपण ते कॅन्सल करूया. पार्टिकल हा ऍट एनी पॉइंट असा ठेवूयात, ऍट एनी पॉइंट इन द मीडियम मध्ये जो ज्या कुठल्या मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल करते त्या पॉइंट वरती जो आहे त्याला आपण सेकंडरी सोर्स असं म्हणतो. ओके. प्रायमरी सोर्स इज सन और हियर एनी सोर्स ऑफ लाईट, एनी सोर्स ऑफ लाईट. जी लाईट आहे ती लाईट आपल्यापर्यंत येते, तर त्या ज्या सोर्स पासून आपल्याकडे येत आहे दॅट सोर्स इज कॉल्ड ऍज अ प्रायमरी सोर्स.
अँड एनी मीडियम पॉइंट, आता हे आपल्याला असं डायरेक्टली सांगता येणार नाही, मीडियम मधला कुठलाही पॉइंट असेल तर तो कसा ऍक्ट होत असेल, सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहे. दॅट विल ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स, तो सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे. तर प्रायमरी सोर्स लक्षात आला, सेकंडरी सोर्स आहे. आता ह्या प्रायमरी सोर्स पासून, हा जो काही प्रायमरी सोर्स आहे, लेट अस अज्युम दिस इज अ प्रायमरी सोर्स विच वी कॉल ऍज सन. आपण त्याला काय म्हणणार आहोत, सन म्हणूया. ठीक आहे. हा जो सोर्स आहे, हा तो सन. आता ह्या सन पासून लाईट काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. लाईट विल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम सन इन ऑल डायरेक्शन्स. ही अशा पद्धतीनं लाईट ट्रॅव्हल होत चालली. सो सो आय हॅव ड्रॉन फ्यू वेव्स हिअर. आपण मी इथे काय केल्यात, काही वेव्स ड्रॉ केलेल्या आहेत. ह्या वेव्स पासून लाईट, ह्या वेव्स मुळे लाईट काय होते, या सन पासून सगळ्या डायरेक्शन्स मध्ये ही लाईट ट्रॅव्हल करून चालली. सो लाईट इज ट्रॅव्हलिंग इन ऑल द डायरेक्शन्स. ओके. हिअर एक मिनिट. Secondary sources are those sources which do not produce light. हे मी आत्ताशी सांगितलेलं होतं की ह्या ज्या आहेत, which do not produce light of their own but receives light from some other source and either reflect or scatter it around. Examples around moon हे planets, objects like human, animals, planets, etc. etc. हे सगळे secondary sources आहेत आपल्यासाठी. पण आपल्याकडे मीडियम मधला एखादा पार्टिकल सुद्धा सेकंडरी सोर्स असतो, हे लक्षात ठेवा. आपल्यावरती किंवा आपल्या एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या ह्याच्यात जरी पडला तो, तर ते पार्टिकल्स काय करतात, लाईट जे आहे ते रिफ्लेक्ट करतायत, स्कॅटर करतायत. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या सराउंडिंग मध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, दॅट एन्व्हायरमेंट विल स्कॅटर द लाईट. ती लाईट काय करतात, स्कॅटर करतात. स्कॅटरिंग हा इफेक्ट तुम्हाला माहिती असेल. स्कॅटरिंग कधी होतं, वेन लाईट वेव्स आर ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम. लाईट वेव्स ज्यावेळेस मीडियम मधून ट्रॅव्हल करत आहेत, त्यावेळेस त्यावेळेस त्या मीडियम मधल्या लहान पार्टिकल्स वरती पडतात. आणि ज्यावेळेस ते पार्टिकल्स म्हणजे त्या वेव्हलेंथ पेक्षा जे पार्टिकल्स लहान आहेत, अशा पार्टिकल्स मुळे लाईट काय होते, स्कॅटर होत आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला प्रायमरी सोर्स म्हणजे काय आहे, हे सेकंडरी सोर्स काय आहे हे लक्षात आलं. सेकंडरी सोर्स, आता मी एनी पॉइंट असं म्हटलंय म्हणजे त्याच्यावरती सन सोडून जे की इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मून वगैरे, हे सगळे जे आहेत ते त्याच्यामध्ये येऊ शकतात. ओके. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट. आता आपण हे वेव्ह फ्रंट म्हणजे काय आहे ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो मूव्हिंग टू आवर diagrams here. So as I have shown here, मी आता इथं तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे की लाईट जी आहे ती लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये सगळ्याच डायरेक्शन मध्ये चालते. इफ यू नो स्पीड ऑफ लाईट इज, लाईटची स्पीड किती आहे, 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंद. लाईटची जी स्पीड आहे ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी स्पीड आहे. आता जर सपोज एखादा टाइम आपण अज्युम केला की लेट अस कन्सिडर टाइम टी. मग हा किती असेल, फॉर एक्झाम्पल 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 10 मिनिट्स असतील, कुठलाही तो तुम्ही टाइम घेऊ शकता. ह्या टाइम मध्ये ह्या स्पीडनं लाईट सगळ्याच डायरेक्शन मध्ये इक्वल डिस्टन्स जाणार आहे. कारण डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड ही कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली डिस्टन्सचा फॉर्म्युला हा लिहू शकतो. सो स्पीड इंटू टाइम. सो इफ वी मल्टिप्लाय दिस टाइम, 1 सेकंद घ्या, 1 मिनिट घ्या, काहीही घ्या, नाऊ द लाईट विल ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स फॉर फ्रॉम विथ इच वेव्ह. आता इथे जेवढ्या वेव्स दाखवल्या, तर आपण आता इथे किती वेव्स असतील, इन्फिनाइट नंबर ऑफ वेव्स असतील. फॉर एक्झाम्पल 1,
2 3 4 5 6 7 8. मी इथे 8च दाखवलेले आहे. तर लाईट्सच्या ज्या वेव्हज आहेत, त्या खूप साऱ्या वेव्हज इथून ट्रॅव्हल करतील. पण फॉर इक्वल टाइम ऑफ इंटरव्हल, एकच जर टाइम घेतला, टी एवढा टाइम घेतला, तर त्या किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून जाणार आहेत? दीज विल ट्रॅव्हल ओन्ली विल ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स. ओके, ते सेमच डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. म्हणून आपण जर इथं एक ह्या डिस्टन्स सन पासून ज्या डिस्टन्स पर्यंत ते पोहोचलेले आहेत, त्याचा जर विचार केला, तर तुम्हाला लक्षात येईल की लाईट जी आहे, फॉर एक्झाम्पल, एक सेकंड. व्यवस्थित येत नाही आहे. साधारणतः अशा पद्धतीनं लाईट जी आहे ती ट्रॅव्हल करून तिथपर्यंत पोहोचणार. आता इथं जो मी हा दुसरा सर्कल ड्रॉ केलेला आहे, हा जो सर्कल आहे, ह्या इथपर्यंत फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आहे. मी जे पॉइंट आता डार्क करतोय, तिथपर्यंत सायमल्टेनियसली लाईट पोहोचलेली असेल सगळ्याच डायरेक्शन मध्ये, सर्क्युलर पाथ मध्ये. ठीक आहे. आता जर तुम्ही टाइम थोडा आणखीन वेगळा घेतला, थोडा वेगळा टाइम घेतला, तर लाईट आणखीन काही वेगळ्या डिस्टन्स वरती पोहोचेल. बरोबर आहे का? ही अशा पद्धतीनं लाईट तिथं पोहोचणार आहे. ठीक आहे. मी इथं आणखीन दाखवतो. आता हे जे दोन सर्कल्स मी इथे रिप्रेझेंट केलेले आहेत, या दोन्ही सर्कल्स पर्यंत टाइम, समजा पहिल्या वेळेसचा टाइम हा T1 घेऊया, दुसऱ्या वेळेसचा टाइम T2 घेऊया. दीज आर द सर्कल्स वेअर, सर्कल्स म्हणजे सन पासूनच इक्वल डिस्टन्स आहे, टू विच लाईट कॅन ट्रॅव्हल सायमल्टेनियसली. तेवढ्या वेळेमध्ये लाईट सायमल्टेनियसली सगळ्याच पॉइंट्स पर्यंत पोहोचणार आहे. तर ह्यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. दीज आर कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. ह्यांना आपण वेव्ह फ्रंट असं नाव देऊ. ओके. आता मग तिथे किती वेव्ह फ्रंट्स असतील? ऑब्व्हियसली इन्फानाइट नंबरचे वेव्ह फ्रंट आहेत. इन्फानाइट म्हणजे तुम्ही जेवढे ड्रॉ करू शकता, जो टाइम तुम्ही कन्सिडर करणार आहात, त्या टाइम एवढे वेव्ह फ्रंट्स तिथं असू शकतात. सो व्हॉट इज वेव्ह फ्रंट? वेव्ह फ्रंट इज अ डिस्टन्स from the source of a light, particularly for example sun, from sun, where light waves reach simultaneously. Simultaneously light waves तिथपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण वेव्ह फ्रंट्स असं नाव देऊ. ओके. लक्षात आला असेल तुम्हाला हे वेव्ह फ्रंट म्हणजे काय आहे. आता समजा जर ह्या वेव्ह फ्रंट्सना, हे जे वेव्ह फ्रंट्स आहे, ह्या वेव्ह फ्रंट्सला जर मी एक असे काही नॉर्मल्स ड्रॉ केले. ठीक आहे. आता इथं इथं जर बघितलं तर इथं काय आहे बघा, असा हा नॉर्मल आहे. कलर चेंज करून दाखवतो थोडं वाटलंच तर. हम्म, ओके, हा घेऊयात. हे बघा, हा आहे. सपोज इथला एखादा पॉइंट आपण कन्सिडर केला तर तो असा आहे. ह्या इथं असा असेल, हा इथं असा असेल, हे इकडं असतील हे सगळे. हे आता किती असू शकतात? तर ह्यांना काय म्हणायचं? दीज आर कॉल्ड ॲज वेव्ह नॉर्मल. Okay. So what is wave normal? It is a normal drawn to a wave front at any point. कुठल्याही पॉइंट वरती वेव्ह फ्रंटला जो एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय किंवा नॉर्मल आपण ड्रॉ करत आहोत, त्याला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज द वेव्ह नॉर्मल. त्याला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणतो. सो
वेव्ह फ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये हे डेफिनेशन्स विचारल्या जाऊ शकतात की व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट अँड व्हॉट इज मीन बाय वेव्ह नॉर्मल. काही ठिकाणी असंही वर्डिंग आहे वेव्ह फ्रंट साठी. द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स वेअर लाईट वेव्ह रीचेस सायमल्टेनियसली फ्रॉम द सोर्स. लोकस हा वर्ड यूज केलेला आहे. लोकस म्हणजे मॅथमॅटिक्स टर्म मध्ये हे सर्क्युलर पाथ आहे. ठीक आहे. लोकस सपोज हा जर एक सेंटर कन्सिडर केला आणि त्याच्या भोवतीचे हे सगळे पॉइंट्स जे आहेत, तर याला आपण लोकस असं म्हणतो. सर एक कंप्लीट पाथ जो करतात त्याला असं. ठीक आहे. अशा पद्धतीनं जे जिथपर्यंत लाईट वेव्हज पोहोचतील त्याला आपण काय म्हणतोय, वेव्ह फ्रंट असं म्हणतोय आणि त्यांना परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर म्हणजे काय असेल, वेव्ह नॉर्मल. ओकेच. सो वी डिस्कस्ड अबाउट वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट म्हणजे काय हे आत्ताच आपण डिस्कस केलं की वेव्ह फ्रंट आहे पॉइंट. ओके, डायग्राम दिलेली नाहीये. जर तुम्ही ओल्ड बुक बघितलं तर तुम्हाला त्याच्या डायग्राम मिळून जातील. ठीक आहे, ते बघा. हा, इथे दिलेत डायग्राम्स बघा. इथं अशी डायग्राम दिलेली आहे. स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स. ओके, इथं पर्टिक्युलर नाव पण दिलेलं आहे की हे जे आहेत हे काय आहेत, स्फेरिकल वेव्ह फ्रंट आहेत. आता स्फेरिकल आहेत म्हणजे दुसऱ्या पण टाईपचे असणारच आहेत. बघूयात आपण ते. हे प्लेन वेव्ह फ्रंट. ठीक आहे, तिथं प्लेन वेव्ह फ्रंट पण आहे, ते आपण डिस्कस करतो. मी सांगतो तुम्हाला प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे काय. तर हे काय आहे, स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स आहेत आणि हे काय असणार आहेत, वेव्ह नॉर्मल्स. सो स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स करस्पॉन्डिंग टू डायव्हर्जिंग ऑफ अ बीम ऑफ लाईट. डायव्हर्ज म्हणजे लाईट दूर चाललेली आहे सेंटर पासून. बघा प्रत्येक एरो जो आहे, हा हा हे सगळे एरो वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये चालेल. दीज आर स्फेरिकल वेव्स. द सोर्स इज ऍट ओ. लाईटचा जो सोर्स आहे तो ओ पॉइंट वरती असं आहे. आता आपण स्फेरिकल वेव्ह फ्रंट डायग्राम मगाशी मी ड्रॉ करून दाखवली होती की स्फेरिकल वेव्ह फ्रंट जो आहे तो कसा आहे तो. तर मी आता हे असा एक वेव्ह फ्रंट दाखवला. जर तुम्ही ह्याच्यामधला कुठला पार्ट जर कन्सिडर केला, जर स्मॉल पार्ट जर आपण कन्सिडर करत आहोत, स्मॉल पार्ट जर आपण कन्सिडर करत आहोत, तर तो काय असतो, तो अं, हा सपोज इथून एवढा पार्ट, तर तुम्हाला दिसतानाच हा पार्ट पार्ट कसा दिसतो, कर्व दिसतो स्फिअर साठी. आपण काय करूयात, आपण आणखीन थोडासा मोठा स्फिअर घेऊया तिथं. सो कन्सिडर दॅट दिस डॉट इज अ सोर्स. ह्या इथं डॉट जो आहे तो एक सोर्स आहे असं आपण अज्युम करू. ह्या इथून मी दोन रेज दाखवतो किंवा वेव्ह नॉर्मल्स दाखवतो. ठीक आहे, हे वेव्ह नॉर्मल्स. इफ यू सी क्लोजली, जर आपण व्यवस्थित विचार करून बघितला, मी याला नंबरिंग करतो. दिस इज 1, दिस इज 2, दिस वन इज 3 अँड दिस वन इज अ 4th. हे चार जे आहेत, हे चारीच्या चारी कशा आहेत, हे स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स आहेत. काय आहेत हे, स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स आहेत. दीज ऑल आर स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स. आता ह्या स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स मध्ये जर पहिल्या नंबरचा जर बघितला तर तुम्हाला असा थोडासा कर्व दिसेल. इथे मी थोडा लार्ज दाखवतो. सेकंड नंबरचाही बघितला तरी तो थोडा कर्व दिसतोय पण पहिल्यापेक्षा कमी आहे. थर्ड नंबरचा आणखीन कमी झालेला असेल आणि फोर्थ नंबरचा तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी झाला असेल. तर आता हा जो फोर्थ नंबरचा मी इथं ड्रॉ केला तो ऍज गुड ऍज कसा झाला हो, म्हणजे एक्झॅक्ट नाही म्हणणार आपण. दिस बिकम्स स्ट्रेट. हा जो आहे तो काय कसा बनलाय, स्ट्रेट लाईनचा बनलेला असणार आहे. ओके, हे असे वेव्ह फ्रंट्स असणार आहेत. हे असे इकडे जे आहेत ते असे वेव्ह फ्रंट्स असतात. ओके, आता ह्या वेव्ह फ्रंट्स पाशी म्हणजे मी ड्रॉ कुठले केले होते, आय हॅव ड्रॉन अ स्फेरिकल वेव्ह फ्रंट. बट ऍज द डिस्टन्स फ्रॉम सोर्स इज इन्क्रीज, सोर्स पासूनच डिस्टन्स जसं इन्क्रीज होत चाललंय, तसं तसं
हे आपल्याला कसे असल्यासारखे वाटतात, स्ट्रेट किंवा प्लेन असल्यासारखे वाटतात. मग जर आपण इथे 1, 2, 3, 4 ह्यांचा जर विचार केला, तर आपण आपल्या कन्सिडरेशनसाठी असं म्हणू शकतो, की जो 4th वन आहे, तो तर एकदम स्ट्रेट आहे किंवा त्याला आपण प्लेन वेव्ह फ्रंट असं म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लेन वेव्ह फ्रंट. दॅट वन इज कॉल्ड ॲज प्लेन वेव्ह फ्रंट. त्याला आपण प्लेन वेव्ह फ्रंट असं नाव दिलं. ठीक आहे? प्लेन वेव्ह फ्रंट. आता हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे, तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. मगाशी जी डायग्राम बघितली, त्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स म्हणजे काय, सोर्स पासून सर्कल जितक्या जास्त डिस्टन्स पर्यंत लाईट ट्रॅव्हल करत आहे, तिथं त्याला त्यानुसार आपण काय केलं, लोकस केला. लोकस म्हणजेच काय, थोडक्यात सर्कल्स केलेले आहेत. हे सर्कल्स जे आहेत, जसं जसं ह्यांची साईज वाढेल, म्हणजे सोर्स पासूनचं डिस्टन्स जसं जसं वाढत जाईल, तसं तसं काय होत चाललेलं आहे, ऍज द डिस्टन्स फ्रॉम सोर्स इन्क्रीजेस, साईज इन्क्रीज होत चालली आहे. आणि हे स्फेरिकल वेव्ह फ्रंट आफ्टर लॉंग डिस्टन्स नंतर आपण त्यांना काय कन्सिडर करू शकतो, हे प्लेन आहेत किंवा स्ट्रेट झालेले आहेत. त्यामुळं ते प्लेन वेव्ह फ्रंट्स आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, एक सेकंड इथं बघूयात. सो हिअर प्लेन वेव्ह फ्रंट अँड प्लेन वेव्ह नॉर्मल. हे मी एवढं डिटेल मध्ये काय सांगितलं, की डायग्राम्स विचारला जातात. जर बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जर आहे बोर्ड एक्झामिनेशन मध्ये हे क्वेश्चन्स जे आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीचे. ठीक आहे. ड्रॉ वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल और डिफाइन वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर. ओके. नाउ मुव्हिंग फॉरवर्ड फॉर सेकंडरी सोर्स. आता हे वेव्ह फ्रंट्स जे तयार होत आहेत किंवा वेव्ह फ्रंट्स जे आहे, ते कशा पद्धतीने तयार होते ते आपण बघूया. इथं एक मिनिट, कुठं जायचं होतं, इथं. आता आपण बघणार आहोत की सेकंडरी सोर्स कशा पद्धतीनं इथं ऍक्ट होतो. फर्स्ट ऑफ ऑल आय विल कन्सिडर की हा एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे. सो अकॉर्डिंग टू हायगन्स, त्यानं काय सांगितलं होतं, की वेव्ह फ्रंट्स आहेत. वेव्ह फ्रंट आपण बघितले. प्रायमरी सोर्स एक सांगितला होता आणि दुसरा काय आहे, सेकंडरी सोर्स. मीडियम मधला कुठलाही एखादा पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होऊ शकतो. त्यामुळं आता जर आपण कन्सिडर केलं, की हा एक वेव्ह फ्रंट आहे. हा काय आहे, वेव्ह फ्रंट आहे. लक्षात घ्या, आता वेव्ह फ्रंट कसला वेव्ह फ्रंट आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. मग प्लेन वेव्ह फ्रंट वरती जे काही सोर्सेस आहेत, जे काही पॉइंट्स असतील, ते काय म्हणून ऍक्ट होतील आता, फॉर एक्झाम्पल सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहेत. आता हे जे सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहेत, हे सगळे जे सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहेत, ते काय करत असतील. आता जर सोर्स असेल, तर सोर्स काय करतोय, लाईट वेव्स इमिट करतो. लाईट इमिट करतो, बरोबर आहे का, लाईट इमिट करतो. आता हा सोर्स कसला सोर्स आहे, सेकंडरी सोर्स आहे. त्यामुळं इथे जी लाईट इमिट होत आहे, त्या लाईटच्या वेव्हजला आपण वेव्हलेट्स असं म्हणतो. ती जी लाईटची वेव्ह आहे, त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेट्स असं म्हणतो. सो अकॉर्डिंग टू हायगन्स और एक सेकंड. ओके. हा पॉइंट राहिला होता, हा डिस्कस करूया. हायगन्स प्रिन्सिपल एक्झामिनेशन मध्ये हे विचारलं जाईल. काही पॉइंट्स असतील नसतील ते चेक करा तुम्ही नंतर. हायगन्स प्रिन्सिपल्स जे आहे, हायगन्स प्रिन्सिपल इट स्टेट्स दॅट, जो मी पॉइंट आता मांडला इथं, जो पॉइंट डिस्कस केला, की प्रत्येक पॉइंट जो आहे, प्रत्येक सोर्स जो आहे, प्रत्येक सोर्स म्हणजे प्रायमरी सोर्स सोडून, हा सोर्स तर लाईट इमिट करतो ऑल डायरेक्शन्स मध्ये. आणि लाईट जिथपर्यंत जात आहे, त्या पॉइंटला काय तयार होतं, देअर सेकंडरी सोर्सेस आर फॉर्म. सेकंडरी सोर्सेस फॉर्म होतात. आता हे सेकंडरी सोर्सेस जे आहेत, हे सुद्धा सोर्सच आहेत आणि हे काय करतील, लाईट इमिट करतील. मग ह्यापासून बाहेर पडणारी जी लाईट आहे, ती इमिटेड लाईट आहे. दॅट लाईट इज कॉल्ड ऍज, त्या लाईटच्या वेव्हजला आपण वेव्हलेट्स असं नाव दिलं. दोज आर कॉल्ड ऍज द वेव्हलेट्स. ठीक आहे, हे वेव्हलेट्स असं नाव दिलं.
आता हे जे वेव्हलेट्स आहेत, ठीक आहे, हे जे वेव्हलेट्स आहेत हे सुद्धा ऑल डायरेक्शन मध्ये असतील, बट अकॉर्डिंग टू हिज प्रिन्सिपल, हायगन्स प्रिन्सिपल, दीज आर ऍक्टिव्ह. हे जे वेव्हलेट्स आहेत, दीज आर ऍक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्टिव्ह असतील? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्टिव्ह असणार आहे. दीज आर ऍक्टिव्ह इन ओनली फॉरवर्ड डायरेक्शन. दुसऱ्या डायरेक्शन मध्ये ते ऍक्टिव्ह नाहीयेत. म्हणजे हा जर इथं सोर्स असेल तर इथून लाईट इमिट होऊन कुठल्या डायरेक्शन मध्ये चालली आहे? ह्या डायरेक्शन मध्ये आहे. मी असं अज्युम केलंय की इथं कुठंतरी लाईटचा हा सोर्स आहे. तिथून ही लाईट इमिट होऊन होऊन काय इथं हा प्लेन वेव्ह फ्रंट तयार झालाय लाईट अशा पद्धतीने. इथला असा एक पॉइंट असेल, ती सुद्धा काय करेल, ही लाईट ह्या डायरेक्शन मध्ये इमिट करायला सुरुवात. इथला एक पॉइंट असेल, तो सुद्धा ह्या डायरेक्शन मध्ये लाईट इमिट करत असेल. लाईट विल इमिट इन ऑल डायरेक्शन्स फॉर प्रायमरी सोर्स. ऑल डायरेक्शन साठी कुठल्या सोर्स पासून? प्रायमरी. आणि ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शन फॉर द सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स साठी ते फक्त काय आहे? फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच मूव्ह होणार आहे, त्याच डायरेक्शन मध्ये त्या जाणार असतात. ठीक आहे. आता ह्या जर काही डिस्टन्स आपण इथं प्रत्येकासाठी जर एक टी एवढं डिस्टन्स जर घेतलं, तर टी डिस्टन्स नंतर ते काय करतील? ते त्यांचा स्वतःचा एक वेव्ह फ्रंट फॉर्म करतील. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी वेव्ह फ्रंट. सो बेसिकली अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल, हे जे हे प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्स जो आहे लाईटचा, तो सगळ्या डायरेक्शन मध्ये लाईट्स इमिट करतोय. काही डिस्टन्स नंतर प्रत्येक पॉइंट जो आहे तो सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतोय. आणि हा जो सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतोय तो वेव्हलेट्स इमिट करेल. आणि ह्या ज्या वेव्हलेट्स तो इमिट करत आहे तो फक्त कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्टिव्ह असणार आहे? दीज आर ऍक्टिव्ह ओनली इन द फॉरवर्ड डायरेक्शन. दिस इज हायगन्स प्रिन्सिपल. हे जे आहे हे काय आहे? हायगन्स प्रिन्सिपल. सो वी डिस्कस्ड अबाउट हायगन्स वेव्ह थेरी. वेव्ह थेरी म्हणजे लाईट्स नेचर इज अ वेव्ह नेचर. लाईटचं नेचर हे कसं आहे? वेव्ह नेचर आहे असं आपण सांगितलं. आणि दुसरा पॉइंट जो डिस्कस केला त्या पॉइंट मध्ये आपण बघितलं की लाईट जी आहे त्याचं प्रिन्सिपल, हायगन्स प्रिन्सिपल सेज दॅट द पॉइंट ऑफ अ मीडियम वेअर वेव्हफ्रंट travels, wavefront येत आहेत, that every point on that wavefront will act as a secondary source. They will also emit light waves called wavelets, and and these are active only in फॉरवर्ड डायरेक्शन. त्या फक्त कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्टिव्ह असणार आहेत? तर त्या फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच ऍक्टिव्ह असणार. अशा पद्धतीनं वेव्ह फ्रंट्स तयार होतात. ठीक आहे. एक 5 मिनिटानंतर पुन्हा हे सेशन रिझ्यूम होईल. ओके, कारण टाइम संपला याचा. वी विल रिझ्यूम आफ्टर 5 मिनिट्स.